मूर्तिजापुर छत्रपति शिवाजी महाराजा स्वर्गीय अभियान के तहत छत्रपति शिवाजी महाराजा स्वर्गीय सेवा पखवाड़ा कार्यक्रम भारत के प्रधानमंत्री नरेंद्र मोदी के जन्मदिन 17 सितंबर से राष्ट्रपिता महात्मा गांधी की जयंती 2 अक्टूबर तक चलाया जा रहा है। इस पहल के तहत सरकार ने ग्रामीण सड़कों के सीमांकन रिकॉर्ड को अद्यतन करने और प्रत्येक सड़क को विशिष्ट सड़क संख्या प्रदान करने के लिए एक महत्वाकांक्षी अभियान शुरू किया है। यह प्रक्रिया महाराष्ट्र सरकार और वन विभाग के दिशा निर्देशों के अनुसार मूर्तिजापुर तालुका में चरणबद्ध तरीके से लागू की जा रही है। उप विभागीय अधिकारी संदीप कुमार अपार के मार्गदर्शन में 10 सितंबर से मूर्तिजापुर तहसील शिल्पा बोबड़े निवासी उप तहसीलदार सुरेंद्र राउत, उप तहसीलदार महेश कांगुलकर, ग्राम सेवक राजस्व बोर्ड अधिकारी, राजस्व सेवक, ग्राम पुलिस पाटिल, सरपंच मूर्तिजापुर तालुका के बालापुर के बांधों में 10 सितंबर से किसान खेती करने जाएंगे। यह अभियान किसानों के लिए अपने कृषि उत्पादों को घर लाने के लिए कृषि मार्ग बनाएगा। ये कृषि उत्पादों के परिवहन को आसान बनाने, सड़क पर अतिक्रमण को कम करने और स्थायी रूप से स्पष्ट रिकॉर्ड प्रदान करने में भी मदद करेगा। प्रशासन ने स्पष्ट किया कि भविष्य में विवादों और शिकायतों से बचने में ये पहल बहुत फायदेमंद होगी। धनराज सबकाल की रिपोर्ट। सर, महात्मा छत्रपती शिवाजी महाराज पांदन रस्ते या योजनेसंदर्भात आपली प्रतिक्रिया काय? माननीय देशाचे माननीय पंतप्रधान श्री नरेंद्र मोदीजी यांच्या जन्मदिवसापासून ते देशाचे राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या जयंतीपर्यंत म्हणजे 17 सप्टेंबर ते 2 ऑक्टोबर या कालावधीमध्ये महाराष्ट्र शासनाने सेवा पंधरवडा साजरा करण्याचे ठरवलेले आहे। आणि छत्रपती शिवाजी महाराजस्व अभियान अंतर्गत शेतरस्ते मोकळे करणे, नकाशावर नसलेल्या शेतरस्त्यांची पाहणी करणे, शिवार फेऱ्या घेणे, ग्रामसभेमध्ये त्याची यादी वाचन करणे, मंजुरी घेणे आणि त्याच्यानुसार अधिकार अभिलेख तयार करणे याबाबत शासनाने GR कडून सूचना दिलेल्या आहेत। आणि त्या अनुषंगाने आपल्या मूर्तिजापूर तालुक्यामध्ये आणि बार्शीटाकळी तालुक्यामध्ये त्यावर कारवाई सुद्धा सुरू झालेली आहे। तर 17 सप्टेंबर ते 2 ऑक्टोबर या कालावधीमध्ये 3 टप्प्यामध्ये आपल्या इथे हे सेवा पंधरवड्यामध्ये काम होणार आहे। पहिला टप्पा जो आहे तो आहे शिवार फेरीनुसार जे क्षेत्ररस्ते आहेत ते क्षेत्ररस्त्याचे नोंदी घेणे, क्षेत्ररस्ते मोकळे करणे, अतिक्रमण मुक्त करणे आणि त्याचबरोबर पुढचा टप्पा जो राहणार आहे त्याच्यामध्ये घरकुलासाठी जे अतिक्रमण नियमानुसार करणे शक्य आहे ते सर्व नियमानुसार करणे आणि त्यांना घरकुलासाठी जागा उपलब्ध करून देणे हा दुसरा टप्पा आहे। आणि तिसऱ्या टप्प्यामध्ये जिल्हाधिकारी स्तरावरून आपल्याला नाविन्यपूर्ण उपक्रम राबवायचे आहेत। तर त्याच्यामध्ये 7/12 वाचन, लोक अदालत घेणे, जनसंवाद घेणे हे अशा प्रकारचे काही आपण नाविन्यपूर्ण उपक्रम घेत आहोत। तर आपल्या मूर्तिजापूर तालुक्यामध्ये आणि बार्शीटाकळी तालुक्यामध्ये आपण लोक अदालतीचं सुद्धा आयोजन याच्यामध्ये करणार आहोत, जेणेकरून लोकांचे जे महसूल प्रकरणामधले वाद असतील ते परस्पर तडजोडीने आपसी सहमतीने त्यांची सुटतील। मी सर्व नागरिकांना आवाहन करतो की अतिशय महत्वाकांक्षी आणि अतिशय मोठ्या स्वरूपात होणारा असा हा महाराष्ट्र शासनाचा सेवा पंधरवडा आहे। याच्यामध्ये सर्वांच्या जिव्हाळ्याचा प्रश्न म्हणजे शेताचे रस्ते मोजणी करणे आणि ते मोकळे करणे याच्यासाठी आता प्रक्रिया सुरू झालेली आहे। प्रत्येक गावामध्ये पहिल्या टप्प्यामध्ये आपण तालुका मूर्तिजापूरमध्ये 41 गावे आणि बार्शीटाकळीमध्ये आपण 35 गावे घेतलेली आहेत। तर त्या गावामध्ये शिवार फेऱ्या आता सध्या चालू आहेत। आपण आपल्या तलाठ्यांच्या संपर्कात राहावे। त्यानंतर ग्रामसभेमध्ये कदाचित 15, 16, 17 तारखेला ग्रामसभा ज्या होतील त्या ग्रामसभेमध्ये त्याचं वाचन होईल। त्यामध्ये सुद्धा आपण काही सुटले असतील तर ते ऍडिशन करायला लावे। आणि मी आपल्या माध्यमातून सर्व शेतकऱ्यांना विनंती करतो की जे शेतरस्ते आहेत, पांदन रस्ते आहेत ते कृपया मोकळे स्वतःहून करा की जिथं आपल्याला कुठे पोलिसांची मदत घेण्याची गरज पडणार नाही आणि आपल्या भागामध्ये शांततेने सर्व शेतरस्ते मोकळे होईल, जेणेकरून सर्व शेतकऱ्यांना त्याचा फायदा होणार आहे। शेतरस्ते मोकळ्याचा सगळ्यात असल्याचा एक सगळ्यात मोठा फायदा असा होतो की शेतीची जी किंमत आहे ती आपली तात्काळ वाढते आणि दुसरं म्हणजे शेतामधून येण्या जाण्यासाठी, पीक करण्यासाठी आपल्याला मदत होते। आणि ते जर क्षेत्ररस्ते मोकळे झाले तर पुढे भविष्यामध्ये आपण मजबूती करण्यासाठी जसं की मातृश्री पांदन रस्ते योजना आहे त्यामधून आपण ते प्रस्तावित करू शकतो आणि तिथे मजबूतीकरण सुद्धा आपण करू शकतो। तर नागरिकांना, गावातील सर्व गावकऱ्यांना माझी विनंती की आपण सर्वांनी या सेवा पंधरवड्यामध्ये स्वतःहून सहभागी व्हावं आणि याची यशस्वीतेसाठी आपण सर्वांनी मदत करावी। धन्यवाद।